आज चैत्र शुद्ध पंचमी, अति आनंदाचा हाच आजचा दिवस आहे की ज्या दिवशी ही माऊली महालक्ष्मी या स्थानी विराजमान झाली, स्थापना झाली. आणि तोच दिवस वर्धापन दिवस म्हणूनही आणि वाढदिवस म्हणूनही आम्ही साजरा करतो. हे जेव्हा या साजरा करण्याच्या दिवसाला जेव्हा महाराजांना विनंती केली, त्यांना आश्चर्य तर वाटलंच, पण लगेच त्यांनी स्वीकृती दिली की त्यांनी नाशिकला असतो कार्यक्रम त्यांचा दरवर्षी, त्यांनी नाही, आपण देवीचा उत्सव साजरा करू हा उद्देश घेऊन आज ते आमच्या बरोबर 8 दिवस आले. एकदा त्यांचेही परत की अशा या दिवशी, उत्तम दिवशी आज ते आमच्या बरोबर आहे. आणि देवी आईचा उदो उदो आपण आज 80व्या वर्षामध्ये करणार आहे. काल महाराजांनी फारच सुंदर रीतीने कवच आणि अर्गला याचं महत्व सांगितलं. आता आज पुढे ते आम्हाला कुठे घेऊन जातात आहे हे त्यांच्याच करू. या ब्रह्माच्युतशंकर प्रकृतिः देवैस्ता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषकार्याः. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, गौ हत्या बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमदच्युतानंद तीर्थ स्वामी महाराज की जय. हर नमः पार्वती पतये हर हर महादेव. हसत ये अंबे नाचत ये, फुलांचा छेदा छेदीत ये, फुलांचा छेदा छेदीत ये. हसत ये अंबे नाचत ये, हसत ये अंबे नाचत ये. फुलांचा छेदा छेदीत ये, फुलांचा छेदा छेदीत ये. हळदी कुंकू लावितो मी, हळदी कुंकू लावितो मी. चरणी मस्तक ठेवितो मी, चरणी मस्तक ठेवितो मी. हळदी कुंकू लावितो मी, हळदी कुंकू लावितो मी. चरणी मस्तक ठेवितो मी, चरणी
फुलांचा चेहरा ठेवीत ये, फुलांचा चेहरा ठेवीत ये, हळदी कुंकू लावितो मी, हळदी कुंकू लावितो मी, चरणी मस्तक ठेवितो 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 मी. समुपस्थित सज्जन, कालच्या निरूपणामध्ये कवच आणि अर्गला या स्तोत्रांचं महात्म्य, बीज आणि अंकुरण या रूपामध्ये असल्याचं प्रतिपादन केलं. आता याच्या पुढे कीलक हा एक स्तोत्राचा प्रकार आहे. या कीलकांमुळे, कीलक या शब्दाचा अर्थ किल्ली, एखादी मोठी तिजोरी आपल्याकडे आहे, त्यात करोड रुपये आहेत हे माहिती असतं, तरी देखील जर किल्ली नसेल तर काय उपयोग? ती तिजोरी बंदच्या बंदच राहते. त्यामुळे किल्ली असणं, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर ATM कार्ड आहे पण पासवर्डच लक्षात नाही, तर काय उपयोग? हल्लीच्या भाषेत पासवर्ड म्हणजे किल्ली आहे. ती किल्ली जोपर्यंत आपल्याला माहिती नसते तोपर्यंत दुर्गा सप्तशतीतल्या शक्तीचं प्रकटीकरण होत नाही. म्हणून या कीलकाला महत्व आहे, किल्ली आहे. रामभक्तीची किल्ली काय आहे तर रामरक्षा स्तोत्रात म्हटलेलं आहे, हनुमत कीलकम. हनुमान ही रामभक्तीची किल्ली आहे. त्यामुळे हनुमानाची उपासना केल्याशिवाय रामभक्ती खुलतच नाही, रामभक्तीचा मार्गच उघडत नाही. तर प्रत्येक कार्यासाठी एक किल्ली असते. जसं मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेले की तो माणूस असतो किल्ली सारखा, की त्याला भेटलं की कामं होतात. तोच अनुभव कलेक्टर ऑफिस मध्ये वगैरे लोकांना येतो. कलेक्टरशी डायरेक्ट भेटायची गरज नाही, सेक्रेटरीशी पण भेटायची गरज नाही. तो एक तिकडे बसलेला असतो कोणी बाप, त्याला भेटलं की सगळ्याची किल्ली उघडते. तसंच सगळीकडे किल्ली असते. वैकुंठात जायचं असेल तर आधी जय विजयाला प्रसन्न करावं लागेल. जय विजय प्रसन्न झाले तर पुढे वैकुंठ. तसंच महादेवाकडे जायचं असेल तर किल्ली कोण आहे? नंदी. नंदीला प्रसन्न केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर प्रत्येक गोष्टीला एक किल्ली असते. ती किल्ली छोटी जरी असली तरी त्या किल्लीची किमया मोठी असते. ती किल्ली मोठं भांडार आपल्यासमोर उघडं करून देते, ताळं उघडते. तर तसंच सप्तशतीमध्ये सन्निहित असलेली प्रचंड शक्ती जी आहे, ती शक्ती जोपर्यंत हे कीलक आपण वाचत नाही, म्हणत नाही, पठण करत नाही, तोपर्यंत सप्तशतीची शक्ती ही उघडत नाही, ही प्रत्ययास येत नाही. म्हणून कीलक पाठाला महत्व असते. हे जे कीलक आहे म्हणजे ही जी किल्ली आहे ही देखील मार्कंडेय ऋषींनीच सांगितलेली आहे. काय म्हणतात मार्कंडेय ऋषी? विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेदी दिव्य चक्षुषे श्रेय प्राप्ति निमित्ताय नमः सोमार्धधारिणे. सोमार्धधारी अशी माहेश्वरी स्वरूपिणी जी त्रिपुर सुंदरी आहे ती विशुद्ध ज्ञान रूपिणी आहे. तिची आराधना मार्कंडेय ऋषींनी केलेली आहे. कशासाठी? सप्तशतीची किल्ली या रूपामध्ये तिची आराधना केलेली आहे. पुढे सप्तशतीच्या या कीलकम मध्ये मार्कंडेय ऋषी म्हणतात, न मंत्र न औषधं तत्र न किंचिदपि विद्यते विना जाप्येन सिद्ध्येन सर्वमुच्चाटनादिकम्.
विना जाप्येन सिद्धेत सर्वमुच्चाटनादिकम. अर्थात काय? स्वतःच्या कार्यसिद्धीसाठी मंत्र, औषधी किंवा कोणत्याही साधनांच्या उपयोगाची आवश्यकताच भासत नाही. जपाशिवाय देखील उच्चाटन इत्यादी सर्व आभिचारिक कर्म सिद्ध होऊन जातात. कशाने? या किल्ली. तर ही जी किल्ली आहे, हे जे कीलक स्तोत्र आहे, हे त्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि हे कीलक स्तोत्र कसं म्हणावं, तर त्याची नियमावली देताना मार्कंडेय ऋषी म्हणतायत, शनैस्तु जप्यमानेस्मिन् स्तोत्रे संपत्तिरुच्यकैः भवत्वे भवत्येव समग्रापि तत्प्रारभ्यमेव तत्. शनैस्तु जप्यमानेस्मिन्. हे कीलक कसं वाचावं? शनैस्तु, सावकाश वाचावं, हळूहळू मंद स्वरात वाचावं. आरडाओरडा करून किंवा फार मोठ्या गतीने असं वाचायचं नाही. शनैस्तु जप्यमानेस्मिन् असं म्हटलेलं आहे. ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्य आरोग्य संपदः शत्रुहानि परो मोक्षः स्तूयते सा न किंचनैः. जगदंबेची स्तुती करणाऱ्याला काय प्राप्त होत नाही? या कीलकाचा पाठ करून जो जगदंबेची स्तुती करतो त्याला काय प्राप्त होत नाही? त्याला सगळं प्राप्त होतं. ऐश्वर्य प्राप्त होतं, सौभाग्यम आरोग्यम संपदः. ऐश्वर्य, सौभाग्य, आरोग्य, संपदा. ऐश्वर्य कशाला म्हटलेलं आहे? आपण म्हणतो पैसे मिळाले म्हणजे ऐश्वर्य मिळाले. संपदा कशाला आपण म्हणतो? पैसे मिळाले म्हणजे संपदा मिळाली. लक्ष्मी कशाला म्हणतो? पैसे मिळाले म्हणजे लक्ष्मी मिळाली. आपण प्रत्येक गोष्टीचं मोजमाप पैशानेच करतो आणि म्हणून आपण कायम त्रस्त असतो. आपण ऐश्वर्य म्हणजेही पैसा मानतो, समृद्धी म्हणजेही पैसा, संपदा म्हणजेही पैसा, लक्ष्मी म्हणजेही पैसा. सगळंच पैसा 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 मानतोय म्हणून आपली गफलत होते. ऐश्वर्य हा वेगळा प्रकार आहे, संपदा ही वेगळा प्रकार आहे. ऐश्वर्य, संपदा, लक्ष्मी, समृद्धी ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समृद्धी कशाला म्हटलंय? किती कोटी रुपये आपल्याला मिळाल्यानंतर आपण म्हणावं की आम्ही समृद्ध झालो? काही परिभाषा आहे का त्याला? काही. समृद्धी याचा अर्थ सम्यक वृद्धी. सम्यक वृद्धी याचा अर्थ उत्तम प्रकारे आपली जी वृद्धी होते त्याला समृद्धी म्हटलं. एखादा मोठ्या बंगल्यामध्ये काय महालात राहणारा असेल पण त्याची समृद्धी होत नसते. लोकांना वाटत असतं तो समृद्ध आहे पण तो समृद्ध नसतो. पण तेच 2 खोल्यांच्या भाड्यात घर घेतलेला माणूस, भाड्याच्या घरात राहणारा माणूस स्वकष्टाच्या बळाने वयाच्या 50व्या वर्षी 2 बेडरूम हॉल किचनचं घर एखाद्या मल्टीमध्ये घेतोय, त्याला समृद्ध म्हटलेलं आहे. समृद्ध या शब्दाचा अर्थ सम्यक वृद्धी. सम्यक म्हणजे चांगल्या मार्गाने आलेली वृद्धी, त्याला सम्यक वृद्धी, त्याला समृद्धी म्हणतात. योग्य वयात झालेली वृद्धी त्याला समृद्धी म्हणतात. वयाच्या 25व्या वर्षी 30व्या वर्षी लग्न झालं तर समृद्धी. 50व्या वर्षी हिरोईन जरी एखादी मिळाली तरी त्याला काही समृद्धी नाही म्हणत. एखाद्याला वयाच्या 25व्या वर्षी 4 व्हीलर घेता आली तर ती समृद्धी आहे. पण 80व्या वर्षी 4 व्हीलर घेतली तर त्याला समृद्धी मिळत नाही, कारण लायसन्स पण मिळणार नाही त्या व्यक्तीला. त्यामुळे समृद्धी कशाला म्हणतात? योग्य मार्गाने योग्य वयामध्ये कोणाचीही हानी न करता मन समाधान होईल अशा पद्धतीने झालेली वृद्धी जी आहे त्याला समृद्धी असं म्हणतात. ऐश्वर्य कशाला म्हणतात? ऐश्वर्य त्याला म्हणतात
की वेगवेगळ्या शक्तींनी आपण समन्वित असणं, याला ऐश्वर्य म्हटलेलं आहे. वाचा शक्तीने आपण समन्वित असणं ते एक ऐश्वर्य, वाचेचं ऐश्वर्य. बाहुबलाने आपण समृद्ध असणं, बाहुबलाने आपण समन्वित असणं. कराटे येत आहेत, कुस्ती खेळता येते, सूर्यनमस्कार घालता येत आहे, लाठीकाठी चालवता येते, हे झालं ऐश्वर्य. आपल्या शक्तीचं वजन लोकांवर आहे. कोणत्या कार्यालयात गेल्यानंतर आपलं ऐकतायत, ही जी शक्ती आहे त्याला ऐश्वर्य आहे. त्यामुळे वाचेची शक्ती, बाहूची शक्ती, बुद्धीची शक्ती, याला ऐश्वर्य म्हटलेलं आहे. आता लक्ष्मी कशाला म्हटलेलं आहे? धनलक्ष्मी तर आहेच, म्हणजे बँकेत बँक बॅलन्स असणं, ती तर एक लक्ष्मी आहेच. धान्य लक्ष्मी देखील असते. धनलक्ष्मी आहे पण धान्य लक्ष्मी नाही, काही उपयोग नाही. धनलक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, आरोग्य लक्ष्मी आहे. त्यामुळे लक्ष्मीच्याही 8 छटा आहेत, त्याला आपण अष्टलक्ष्मी म्हणतो. त्यामुळे इकडे म्हटलेलं आहे ऐश्वर्य, संपत्ती वगैरे हे जे शब्द वापरलेले आहेत, सौभाग्य. सौभाग्य कशाला म्हटलेलं आहे? सौभाग्य त्याला म्हटलेलं आहे मनुष्याचं जीवन सार्थक करण्याची संधी प्राप्त होणं, त्याला सौभाग्य प्राप्त होणं असं म्हटलेलं आहे. लग्न झालं म्हणजे सौभाग्य झालं असं नाही. लग्न होणं हा सौभाग्याचा एक महत्वाचा घटक आहे, पण केवळ लग्न म्हणजे सौभाग्य नाही. सौभाग्य याचा अर्थ जीवनाला सार्थक करण्याची सामुग्री आपल्याला उपलब्ध होणं. म्हणजे कसं? जीवनाला सार्थक करण्याची सामुग्री इंदोर वासियांना रोज उपलब्ध होते, पण त्याची जाण नाही. कोणती सामुग्री रोज उपलब्ध होती? नर्मदेचं पाणी रोज घरामध्ये येते. आम्हा लोकांना ते सौभाग्य नाहीये. म्हणून आम्ही इंदोरकरांना म्हणतो की इंदोरवासियांनो, तुम्ही सौभाग्यशाली आहात, कारण जीवनाला सार्थक करणारी सामुग्री तुमच्या घरापर्यंत येते. नर्मदा रोज घरापर्यंत येते. त्यामुळे रोज नर्मदेचं स्नान करा. कानपूरला राहणारे, वाराणसीला राहणारे, क्षिप्रेच्या किनारी राहणारे, हे सगळे सौभाग्यशाली आहेत. नाशिकला राहणारे रोज गोदावरीचं पाणी त्यांच्या घरी येते. त्यामुळे याला पण सौभाग्य म्हणतात. फक्त लग्न झालं, नवरा आहे म्हणजे सौभाग्य तर आहेच, परंतु जीवनाला सार्थक करण्याच्या वस्तू आपल्या दाराशी असणं, याला देखील सौभाग्य म्हणतात. आपल्या दारासमोर पिंपळाचं झाड असणं, रोज पिंपळाच्या झाडाचं दर्शन होणं, वडाच्या झाडाचं दर्शन होणं, कवठाच्या झाडाचं दर्शन होणं, आंब्याच्या, पाकराच्या, पळसाच्या झाडाचं दर्शन होणं, रोज भारद्वाज पक्षाचं दर्शन होणं, येन पक्षाचं, ससाण्याचं दर्शन होणं, रोज खारोटीचं दर्शन होणं आणि खारोटीच्या पाठीवर प्रभू रामचंद्रांनी बोटं फिरवली, तिच्या त्या बोटांचं दर्शन होणं, हे सगळं सौभाग्यदायी आहे. हे सगळं सौभाग्यदायी आहे. रोज एखाद्या मंदिराच्या कळसाचं दर्शन होणं, आपल्या घरात बसल्या बसल्या मंदिराच्या घंटांचा आवाज येणं, हे सगळी सौभाग्याची लक्षणं. त्यामुळे देवी जी आहे या कीलकाच्या पाठाने आपल्याला ऐश्वर्यही देते, संपत्ती याचा अर्थ लक्ष्मीही देते आणि सौभाग्यही देते. म्हणजे इहलोक पार करण्यासाठी, इहलोकात सुख मिळवण्याची पैसा, अडका, धान्य, धन इत्यादीची सामुग्री तर देतेच, शिवाय परलोक घडावा अशी सामुग्री देखील ती आपल्याला उपलब्ध करून देते. याला आपण सौभाग्य म्हटलेलं आहे. तर एवढंच करते का? नाही. शत्रुहानी, आपला जो कोणी शत्रू होईल त्याचा काटा तीच बाजूला करून देईल. त्यामुळे शत्रूचा पराभव तिच्या भक्तीने होतो. परो मोक्ष एवढ्यावरती थांबते का? नाही, तर भक्ताला मोक्षापर्यंत घेऊन जातो. म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून सतत सुखदुःखाची शृंखला भोगायला मनुष्याला, त्या जीवाला लावत नाही. ती त्या जीवाला मुक्त करून जाते. मनुष्याचं जीवन हे सुखदुःखमय आहे.
सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले. मी सुखी आहे, मी सुखी आहे असं कोणी जर म्हणत असेल, थोडा वेळ थांबा, थोडं निरीक्षण करा. काही नाही तर त्या व्यक्तीचा दात तरी दुखायला लागतोच. त्यामुळे सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी. त्यामुळे सुखी आहे, सुखी आहे, सुखी आहे असं कोणी म्हणत असेल तर त्याला म्हणा चांगली गोष्ट आहे, सुखी आहे असं म्हणू नका कधी की थांब थोडे दिवस दुःख येतं की नाही. कोणी म्हणालं सुखी आहे, सुखी आहे तर म्हणा चांगलं आहे बा, देवीची कृपा आहे. पण नीट निरीक्षण केल्यानंतर सुखानंतर दुःख आहे. बरं, जर कोणी म्हणत असेल मी दुःखी आहे, दुःखी आहे, दुःखी आहे, ते दुःख आयुष्याला पुरणार नसतं कोणाला. जसं सुख जातं तसं दुःखही जातं. ज्यांनी जीवनामध्ये काही वर्ष दुःखात घालवलेली आहे ते दुःखी आहे, दुःखी आहे. देव त्यांच्या घरी असा मुलगा जन्माला आणतो, अशी मुलगी जन्माला आणतो, असा नातू, अशी नात जन्माला आणतो की घराण्याचे दिवस पालटून टाकतात. आणि दुःखी घराणं देखील सुखामध्ये नांदताना दिसू लागतात. त्यामुळे जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतं. जसं दिवस आणि रात्र हे येतच असतात, शिशिर आणि वसंत ऋतू हे येतच असतात, तसं सुख आणि दुःख यांची शृंखला म्हणजे जीवन. म्हणून सुख दुःखमय जे जीवन असतं हे कष्टदायक असतं, कष्टदायक असतं. त्या कष्टदायक जीवनातून त्या जीवाला पार करण्यासाठी म्हणून भगवती काय करते, त्याला कायमचा मोक्ष देते. मोक्ष देते, मोक्ष देते म्हणजे आत्मस्वरूपामध्ये विलीन करते. या कीलकाच्या पठणाचं हे महात्म्य सांगितलेलं आहे. त्यानंतर मग रात्री सुक्त पठणाचा क्रम घेतला जातो. रात्री सुक्त जे आहे त्यामध्ये रात्रीची व्याख्या दिलेली आहे. इकडे रात्र हा शब्द जो आहे हा अंधार या अर्थाने नाही, हा ज्ञानरूपी अंधार, विवेकाचा अभाव या अर्थाने रात्र हा शब्द इकडे प्रयुक्त झालेला आहे. वेदोक्त रात्री सुक्त आणि तंत्रोक्त रात्री सुक्त या दोन्हीचा पाठ केल्यानंतर महानिशेचं आवाहन तिथे होतं. कारण जोपर्यंत महानिशा येत नाही तोपर्यंत नवोन्मेष येत नाही. म्हणून महानिशेचं आवाहन आधी केलं जातं आणि म्हणून रात्री सुक्ताचा पाठ केला जातो. रात्री सुक्ताचा पाठ केला जातो. सूक्त आणि स्तोत्र यांच्यामध्ये काय फरक आहे? श्लोकांचं संकलन ह्याला स्तोत्र म्हणतात आणि मंत्रांचं संकलन ह्याला सूक्त म्हणतात. हा दोन्ही मधला फरक आहे. श्लोकांचं संकलन हे स्तोत्र आहे आणि मंत्रांचं संकलन याला सूक्त म्हणतात. जसं ऋग्वेदातल्या 16 मंत्रांच्या संकलनाला पुरुष सूक्त असं म्हणतात, 18 मंत्रांच्या संकलनाला श्री सूक्त असं म्हणतात, 6 मंत्रांच्या संकलनाला मन्य सूक्त असं म्हणतात. तर हे सगळे सूक्त आहे. आणि तेच 15 श्लोकांच्या समूहाला मारुती स्तोत्र असं म्हणतात, 8 श्लोकांच्या समूहाला अष्टक स्तोत्र म्हणतात. महालक्ष्मी अष्टक स्तोत्रम, नर्मदा अष्टक स्तोत्रम असं. तर श्लोकांच्या संकलनाला स्तोत्र म्हणतात आणि मंत्रांच्या संकलनाला सूक्त असं म्हटलं जातं. तर ह्या रात्रीच्या सूक्तांचं पठण केल्याने महानिशेचं आवाहन होतं आणि महानिशेचं आवाहन झाल्यानंतर मग नवोन्मेष रूप दुर्गा सप्तशतीचा प्रारंभ होतो. सगळ्यांना प्रश्न पडेल, गुरुजी एवढंच सांगण्यासाठी 4 दिवस घालवले तुम्ही, पण याच विषयाला कोणी हात घालत नाही. बाकी कथा तर आपल्याला माहिती, शुंभाला कसं डिशुम डिशुम करून मारलं ते तर आपल्याला माहिती. आता बाकी तर कथा आहे, आतापर्यंत सगळी रहस्य म्हणून ही गोष्ट हळूहळू हळूहळू घेतली. बाकी कथा तर आपल्याला त्याचे अनुवाद वगैरे मिळतात. आता दुर्गा सप्तशतीला जो प्रारंभ होतो तो कसा होतो, तर मेधा ऋषी, राजा सुरथ आणि समाधी नावाचा एक वाणी यांना
भगवतीच्या महिमेला सांगता सांगता मधुकैटभाच्या वधाची जी कथा सांगितलेली आहे मेधाक्षी, त्यावर आधारित पहिला अध्याय तो हा प्रसंग. यामध्ये 3 पात्र आहेत. एक मेधाक्षी आहे, दुसरा सुरथ राजा आहे आणि तिसरा समाधी नावाचा वैश्य. आणि यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे त्या संवादाचं मुख्य पात्र म्हणजे भगवती आहे, देवी आहे. आणि एकीकडे मधुकैटभ हे राक्षस. असा हा जो संवाद आहे, या संवादाला सप्तशती असं म्हणतात. संवाद सुरू करताना हा संवाद सर्वप्रथम कोणी ऐकला त्याचा उल्लेख केला जातो. या संवादाची मुख्य देवता कोणती त्याचा उल्लेख केला जातो. हा संवाद काव्य रूपात आहे तर हे काव्य कोणत्या छंदामध्ये आहे त्याचा उल्लेख केला जातो. या संपूर्ण काव्याची मूळ शक्ती कोणती आहे त्याचा उल्लेख केला जातो. या संपूर्ण शक्तीचं बीज कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे त्याचा उल्लेख केला. त्यानंतर हा संवाद कोणत्या वेदाचं स्वरूप आहे त्याचा उल्लेख केला जातो. आणि या संवादाचं पठण वाचल्याने कोणती देवता प्रसन्न होते याचा उल्लेख केला जातो. ह्याला विनियोग असं म्हणतात. विनियोग. तर या संवादाचे ऋषी कोण आहे? प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी. देवीचं पहिलं महाकाली चरित्र जे आहे त्याचे ऋषी म्हणजे त्या चरित्राला पहिल्यांदा ऐकणारे कोण आहेत तर ब्रह्मा ऋषी आहेत. ब्रह्म आणि ब्रह्मा याच्यामध्ये फरक आहे. ब्रह्म म्हणजे सृष्टीचा कर्ता, तो ब्रह्म आहे. आणि सृष्टीला करणारा ब्रह्म याचा अर्थ जो पृथ्वी जल तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना उत्पन्न करतो तो ब्रह्म आहे. आणि ब्रह्मा कोण आहे तर जो या पृथ्वी जल तेज वायू आकाशापासून पुढे सृष्टी उत्पन्न करतो तो ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म आणि ब्रह्मा याच्यामध्ये फरक आहे. जसं वसुदेव आणि वासुदेव यांच्यामध्ये फरक आहे. वसुदेव वसुदेव आहे आणि वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव. दशरथ हा दशरथ आहे पण दशरथाचा पुत्र दाशरथ. त्यामुळे पुत्र रूपाने जेव्हा असतो एखादा तेव्हा आकार लावला जातो. म्हणून ब्रह्म हा शब्द प्रयोग करत असताना तो परब्रह्म या अर्थाने वापरला जातो. आणि ब्रह्मा या शब्दाचा प्रयोग करीत असताना तो गुणांनी युक्त सत्व रज तम या गुणांनी युक्त असा ब्रह्मा नावाचा देव या अर्थाने त्या शब्दाचा वापर. देव आणि परब्रह्म यांच्यामध्ये काय फरक आहे? देव देवता या योनी आहेत आणि परब्रह्म जो आहे तो अनादि सिद्ध आहे. ज्या योनी असतात त्या जन्माला येतात आणि वेळ आली की त्या तिरोहित होतात. पण परब्रह्म ना जन्माला येत ना तिरोहित होत. त्याला परब्रह्म म्हणतात. जसं माती ही शाश्वत आहे पण मातीपासून बनवलेलं रांजण हे अशाश्वत आहे. पण रांजण 200-300 वर्ष टिकतं. त्याच मातीपासून बनवलेला माठ 10-12 वर्ष टिकतो. त्याच मातीपासून बनवलेली कपबशी हातातून सटकली की टाकन पडते. नवीन कपबशी आणल्यावर 1-2 तर गळतातच त्यातल्या, कान तरी तुटतोच त्याचं. तर मातीपासून बनवलेली कपबशी तिचं आयुष्य कमी, त्याच्यापेक्षा थोडं आयुष्य जास्त आहे माठाचं, त्याच्यापेक्षा थोडं आयुष्य जास्त आहे कुंडीचं गमल्याचं, त्याच्यापेक्षा थोडं आयुष्य जास्त आहे रांजणाचं. तर काळात माती जरी एकच असली तरी तिच्या वेगवेगळ्या आकारांचा आयुर्मान वेगवेगळा. माती शाश्वत आहे. कप कुठला त्याचं चूर्ण करून टाकलं तरी माती बनेल. माठ कुठला त्याचं चूर्ण केलं तरी माती बनेल. रांजण भंगलं त्याचं चूर्ण केलं तरी माती बनेल. तर
माती ही शाश्वत आहे, मातीपासून बनवलेले पदार्थ हे नश्वर. तद्वत परब्रह्म हा शाश्वत आहे, पण परब्रह्मापासून बनलेले पदार्थ पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, देवी, देवता, तरु, लता, दुर्भ, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी हे सगळे अशाश्वत. त्यामुळे देवांना देखील अस्तित्व संहार असतो. देव देखील मरतात. मरतात याचा अर्थ तिरोहित होतात. मरतात म्हणजे आपल्यासारखे मरत नाही, पण त्यांचं अस्तित्व डिझॉल्व होऊन जातं, तिरोहित होत. तर देवांना देखील समयसीमा आहे. आपल्यापेक्षा दीर्घजीवी. आपलं आयुष्य फार तर 100 वर्ष, पण देवतांचं आयुष्य 10,000 वर्षांचं असतं. त्यामुळे आपल्या तुलनेमध्ये देव चिरंजीव आहे, पण तसेही पुन्हा चिरंजीव नाही. 10-15 हजार वर्षांनंतर त्या देवतांना देखील स्वतःचं पद रिकाम करावं लागतं. जसं किती मोठा जज असला, किती मोठा कलेक्टर असला, तरी 60व्या वर्षी रिटायर्ड व्हावंच लागतं. माणसाने किती च्यवनप्राश खाल्ले तरी देखील 100 नंतर मात्र त्याला जग सोडून जावंच लागतं. एवढंच कशा, किती मोठे मोठे शॅम्पू वापरा तरी केस पांढरे झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना शॅम्पू आल्यापासून केस लवकर पांढरे व्हायला लागले. टूथपेस्ट यायला लागल्यानंतर दात लवकर खराब व्हायला लागले. याचा अर्थ आपली फसवणूक होतीये. जर शॅम्पूने केस चांगले राहत असते तर वयाच्या 30ला केस का पांढरे होत आहेत सगळ्यांचे? आमच्या आजीचे केस वयाच्या 72व्या वर्षी पण काळे कुळकुळीत. कधी डोकं दुखलं? आमच्या आजीचे दात राखुंडीने घासायची दात. तिचे दात वयाच्या 72व्या वर्षी देखील कधी दात किडले नाही, कधी दात पडला नाही. आज स्थिती अशी आहे की तुम्ही आम्ही सगळे तोंडामध्ये चांदीची, सोन्याची कॅप घालून बसलेलो आहोत. छोटी का असेल, काही नाही तर सिल्वर फिलिंग तरी असेल कुठेतरी इकडे. त्यामुळे शॅम्पूनी केस पांढरे होत आहेत, टूथपेस्टनी दात खराब होत आहेत, असा जर मी निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरेल का? सगळ्यांचा अनुभवतोय तरी आपण महागडी पेस्टच घ्यायला जातो आणि दंतमंजन वापरणं नाकारतो. त्यामुळे दंतमंजनाकडेच वळावं लागणार आहे. फार तर दातावरची कुटं घालवण्यासाठी ब्रश वापरा, पण नंतर दंतमंजनच लावून ठेवा. दात स्वच्छ तरच दात टिक. आता तो रिठा पडला, काय पडला? बेहडा पडला. सगळ्यांच्या दारामध्ये रिठा, बेहडा, शिककाई लावून ठेवा. कालांतराने शॅम्पूचे उपयोग संपतील, पुन्हा शिककाई घेऊन ती उकळवून त्यानेच केस धुवावे लागतील, तर केस टिक. तर सांगायचा हेतू काय? ब्रह्मा जो आहे तो नश्वर आहे. कितीही औषधं घेतली, कितीही अमृत प्यायला ब्रह्मा, तरी देखील त्याला कल्पांती स्वतःचा देह सोडायचाच आहे. कारण ब्रह्मा म्हणजे ब्रह्म नाही. ब्रह्मा हा शाश्वत आहे, परब्रह्म आहे. पण ब्रह्मा देवकोटीचा. देवता हे तुमच्या आमच्या सारखेच असतात, फक्त त्यांच्याकडे शक्ती अधिक असते, त्यांच्याकडे सिद्धी अधिक असतात. पण त्यांनाही आयुर्मान आहे, त्यांना देखील कामना आहे, त्यांना देखील क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे. देवतांना लोभ मोह जर नसते तर ब्रह्मा स्वतःचीच कन्या सरस्वती हिच्या मागे का लागला असता? देवांना जर मोह नसता, लोभ नसता, तर इंद्रासारखा देवराज इंद्र अहिल्याच्या मागे का बरं लागला असता? याचा अर्थ देवांना देखील लोभ, मोह, मद, मात्सर्य हे सगळं असतं, फक्त आपल्या इतकं तीव्र नसतं. आपल्या इतकं तीव्र नसतं. आपल्या इतकं तीव्र नसतं याचं कारण काय? त्यांच्याकडे सुख जास्त. ज्याच्याकडे सुख अधिक असतं त्याच्या ठाई लोभ, मोह, मद, मात्सर्य हा भाव कमी असतो. तुमचा आमचा पगार जर 10% वाढला तर अंबानीला जळफळाट होणार नाही, कारण तो लाखो करोडो रुपये कमवतो. तो म्हणतो चांगली गोष्ट आहे, पगार वाढला. पण आपला पगार वाढला
तर कलिंगला मात्र जळफळाट होऊ शकतो, याचं अप्रेझल झालं, माझं नाही. पण अंबानीला वाटणार, कारण त्याच्याकडे ऐश्वर्य जास्त. हा, पण तुम्ही ज्या वेळेला अंबानीच्या लेवलचे व्हायला लागाल तेव्हा त्याचा देखील क्रोध, मोह, मद, मात्सर्य सुरू होईल. पण जोपर्यंत ती लेवल गाठली जात नाही तोपर्यंत शाळेमध्ये पहिला येणारा जो मुलगा असतो त्याची कॉम्पिटिशन दुसऱ्या तिसऱ्या नंबरच्या मुलांशी असते. पण जो मुलगा 50% मिळवतो त्याची चांगली गट्टी मैत्री असते, कारण माहिती असतं हा माझ्या लेवल पर्यंत येणारच नाही. त्यामुळे ज्याच्याकडे जितका ऐश्वर्य असतं तितका तो काम क्रोधापासून दूर राहतो, कारण त्याच्या ऐश्वर्याच्या लेवल पर्यंतची माणसं कमी असतात. तसं देवी देवता जे आहेत त्या आपल्या उत्कर्षावर जळत नाहीत, तर आपल्यापेक्षा भरपूर पटीने जास्त त्यांच्याकडे आहे. पण आपापसात स्पर्धा असते त्यांची. म्हणजे इंद्राच्या दरबारात वायूला महत्व जास्त की अग्नीला महत्व जास्त, त्यामध्ये त्यांची स्पर्धा आहे. याचा अर्थ काय, जरी आपल्या इतकी नसली तरी त्यांच्याकडे पुन्हा स्पर्धा ही आहेच. अप्सरा बघितल्यानंतर त्यांचं नृत्य बघावंसं इंद्राला वाटतच. याचा अर्थ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य हे षड्रिपू जे आहे हे देवतांनाही प्राप्त आहे, पण ते परब्रह्म परमात्म्याला प्राप्त नाही. परब्रह्म परमात्मा आणि देवता, परब्रह्म आणि ब्रह्मा यांच्यामध्ये हा फरक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हा जो ब्रह्मा आहे ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो पण परब्रह्म म्हणत नाही, हा जो ब्रह्मा आहे या ब्रह्माने देवीचं महाकाली चरित्र स्वतःच्या ऋतंभरा प्रज्ञाच्या सिद्धीने श्रवण केलं, म्हणून म्हटलेलं आहे प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी. ब्रह्मा हे ऋषी आहेत या प्रथम चरित्राचे. देवता कोणती आहे प्रथम चरित्राची? महाकाली देवता. म्हणजे प्रथम चरित्रामध्ये महाकालीचं वर्णन प्राधान्याने आलेलं आहे. कोणत्या छंदामध्ये हा संपूर्ण अध्याय आहे तर गायत्री छंद. गायत्री छंद मुख्यतः गायत्री उष्णिक, गायत्री उष्णिक, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती छंद. 9 छंद असतात, 7 छंद आहेत प्रधान. त्यातला पहिला छंद जो आहे तो गायत्री छंद आहे. गायत्री छंद जो असतो हा 24 अक्षरांचा छंद आहे. गायत्री छंदामध्ये त्याचा पाठ जो आहे तो षड्जामध्ये करायचा असतो. त्यामुळे हे प्रथम चरित्र जे आहे देवीचे याचा पाठ षड्जात करायला सांगितलं. म्हणजे कसा, सावर्णी सूर्य तनयो यो मनोः कथ्यतेष्टमः असं नाही. षड्ज जो लावतात सावर्णे सूर्य तनयो यो मनोः कथ्यतेष्टमः, या षड्जामध्ये संपूर्ण चरित्र वाचायला सांगितलं. म्हणून त्या छंदाचा उल्लेख केला. षड्जामध्ये ते चरित्र पठण करायचं असतं. 6 लावतात गायक. त्या 6च्या स्वरामध्ये कोणती पट्टी? काळी 4, काळी 5, काळी 4च्या पट्टीतला 6. त्या 6च्या स्वरामध्ये पहिलं चरित्र गायचं असतं. म्हणून तिकडे छंदाचा उल्लेख केलेला आहे. हे संपूर्ण चरित्र गात असताना कोणत्या देवाचं, त्या देवीचं ध्यान मनामध्ये करावं? महाकाली देवता. महाकालीचं ध्यान मनामध्ये ठेवून ते चरित्र वाचायचं असतं. म्हणून त्या विनियोगात हे सांगितलेलं आहे. नंदाशक्ती ही नंद. नंद याचा अर्थ काय? आनंदाची एक छटा आहे, त्याला म्हणतात नंद. नंद, आनंद, परमानंद, 3 गुड, बेटर, बेस्ट अशा प्रकारे. नंद, आनंद, परमानंद. आज रात्री जेवायला पुरणपोळी आहे असं ऐकल्या आपल्याला काय होतो? नंद होतो. गरमागरम पुरणपोळी आपल्या पानात वाढली आणि आपण ती खायला लागलो की आनंद होतो. आणि पोटभर पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर आता बास, हा परमानंद आहे. नंद, आनंद, परमानंद. फरक लक्षात आलं? नंद म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होणार आहे याची आशा. नंद ती वस्तू प्राप्त होत आहे, आनंद. आणि ती वस्तू अगदी पुरेपूर
भरपेट प्राप्त झाली, आता नको परमानंद. त्यामुळे सगळ्यात चांगला आनंद कोणता? परमानंद. म्हणून मग शास्त्रात म्हटलेलं आहे त्यागात शांतिरनंतरम. परमानंदाचं लक्षण काय आहे? त्याग त्याग त्याग. म्हणून संन्यासांच्या नावापुढे आनंद शब्द असतो. अच्युतानंद, वासुदेवानंद. त्यांना आनंद प्राप्त झालाय, आता ते परमानंदाच्या दिशेने वाटचाल करतात. म्हणून ते त्याग करून बसले. कारण त्यागामध्ये जो आनंद असतो तोच खरा परमानंद असतो. त्यागातला आनंद हा परमानंद. तर नंदा शक्ती ही शक्ती कशी आहे? नंददायक आहे. पुढच्या चरित्राची शक्ती आनंददायक आहे आणि त्याच्या पुढच्या चरित्रातली शक्ती जी आहे ती परमानंददायक आहे. अशा ह्या 3 चरित्रांच्या एक एक शक्ती आहेत. रक्तदंतिका बीजम. रक्तदंतिका देवी, ज्या देवीचे दात लाल आहेत, पान खाऊन लाल झालेले नाही, तर दुष्टांचं रक्त पिऊन लाल झालेले आहे, अशी ती रक्तदंतिका देवी जी आहे ती बीज आहे ह्या सगळ्या चरित्राची. अग्निस्तत्वम. त्या देवीचं तत्व कोणतं आहे? अग्नितत्व. अग्नितत्वाची परमावधी काय असते? अग्नितत्व जे असतं ते जेव्हा नुकतं प्रफुल्लित होऊ लागतं त्यावेळेला त्या पिवळ्या रंगाचं असतं ते. जेव्हा अग्नितत्व चांगलं झणझणीत पेटलेलं असतं त्यावेळेला ते लाल रंगाचं होतं. आणि अग्नितत्वाचा पूर्ण प्रभाव एखाद्या वस्तूवर झाला की ती वस्तू कोणत्या रंगाची होऊन जाते? काळी होऊन जाते. अग्नितत्वामध्ये, अग्नीमध्ये तुम्ही कागद टाका, आधी तो कागद पिवळा दिसतो, मग हळूहळू लाल 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 व्हायला लागतो आणि मग शेवट काळा ठिक्कर पडतो. म्हणून अग्नितत्वाची परमावधी जी आहे तो काळा रंग आहे. म्हणून ही महाकालिका काळ्या रंगाची. अग्नितत्वाची परमावधी आहे कालिका मातेमध्ये, म्हणून तिचा वर्ण काळा. म्हणून अग्निस्तत्वम. ऋग्वेद स्वरूपम. हे जे संपूर्ण चरित्र आहे हे चरित्र वाचणं म्हणजे ऋग्वेद वाचल्याचं, हे चरित्र ऐकणं म्हणजे ऋग्वेद ऐकल्याचं फळ प्राप्त होतं. कारण ह्या संपूर्ण चरित्राचं स्वरूप काय आहे तर ऋग्वेद हे त्याचं स्वरूप आहे. आणि हे चरित्र वाचल्याने कोण प्रसन्न होतं? श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः. महाकाली प्रसन्न व्हावी यासाठी ह्या चरित्राच्या पठनाला मी प्रारंभ करीत आहे. विनियोगः. आता हे चरित्र पठण प्रारंभ करताना सर्वप्रथम त्या देवीचं रूप ध्यान करायचं. त्या देवीचं ध्यान करायचं. तर ध्यान कसं सांगितलेलं आहे? खड्गम चक्र गदेश चाप परिघान शूलम भूषण देवशिरः. खड्गम. देवीच्या हातामध्ये खड्ग आहे. खड्ग म्हणजे तलवार. कोणती तलवार? ती साधी अशी बारीक तलवार नाही, असा चांगली मोठी तलवार, अशी जाळी तलवार खड्ग. चक्र. देवीच्या हातात चक्र धारण केलेलं. गदेशु. गदा धारण केलेली. चाप धारण केलेला आहे. चाप याचा अर्थ बाण. चाप बाण म्हणतात. चाप बाण, धनुष्य बाण. चाप म्हणजे धनुष्य. परिघान. धनुष्य बाण. शूलम. परिघ. परिघ नावाचं एक अस्त्र आहे. शूल नावाचं जे एक अस्त्र आहे. शूल म्हणजे काय? त्रिशूल. 3 शूल असली की त्रिशूल. 1 शूल असलं तर नुसतं शूल. शूल म्हणजे भाला थोडक्यात. आणि त्रिशूल म्हटलं तर 3 शूळांवर. तर शूल धारण केलेलं आहे. भुषुंडी नावाचं शस्त्र धारण केलेलं आहे. पुढे काय? शिरः. डोकं. एकाचं मुंडकं धरलेलं आहे. राक्षसाचं मुंडकं धरून ठेवलेलं आहे. शिर. शंखम. शंख धरलेला आहे हातामध्ये. संदधतीं करैस्त्रिनयनाम. हे सगळं हातामध्ये आहे. काय काय आहे हातामध्ये? तर 10 हात आहेत देवीला. एका हातामध्ये खड्ग, दुसऱ्या हातामध्ये चक्र, तिसऱ्या हातामध्ये गदा, चौथ्या हातात बाण, 5व्या हातात धनुष्य, 6व्या हातात परिघ,
7व्या हातात शूल, 8व्या हातात भुशुंडी, 9व्या हातामध्ये मेलेल्या दैत्याचं मस्तक आणि 10व्या हातामध्ये शंख धारण केलेलं आहे. आणि कसं आहे, त्रिनयनाम, 3 डोळे त्या देवी. हे 2 डोळे जे आहे ते चंद्र सूर्य डोळे आहेत. एकामध्ये चंद्राचं तेज आहे, एकामध्ये सूर्याचं तेज आहे. आणि तिसरा डोळा जो आहे त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये अग्नीचं तेज अर्थात ज्ञानाचं तेज. त्यामुळे त्रिनयना ती देवी आहे, 3 डोळे आहेत त्या देवी. सर्वांग भूषावृता, संपूर्ण अंगभर आभूषण घातलेली आहे. नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां. काय म्हटलं, सर्व अंगांमध्ये दिव्य दिव्य आभूषण धारण केलेली आहे. अंगाची कांती कशी आहे, गडद निळ्या रंगाचा जसा नीलमणी असतो तशी देवीची कांती आहे. नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिका, अशी ती महाकालिका आहे. यामस्तौ स्वपिते हरौ कमलतो हंतुम मधुं कैटभं. देवीचा रंग कोणता आहे, तर घनदाट निळा रंग आहे. घनदाट निळ्या रंगाची ती देवी आहे. आणि मधु आणि कैटभाचा वध करावा यासाठी कमळातून प्रकट झालेल्या त्या महाकालीचं स्तवन ब्रह्मदेवाने केलेलं आहे. जे स्तवन मार्कंडेय ऋषींनी ऐकलं आणि त्यांनी सप्तशतीत ग्रथित करून ठेवलं. तर ही जी देवी आहे, ही देवी कशी आहे, 10 हातांवाली आहे, घननीळ वर्णाची आहे आणि ब्रह्माद्वारा पूजित आहे. कशासाठी, तर मधुकैटभाच्या वधासाठी पूजित आहे. अशा पद्धतीचं ध्यान त्या देवीचं केलं. ते ध्यान केल्यानंतर त्या देवीचं मूळ स्वरूप चंडिकेचं असल्यामुळे नमश्चंडिकायै असं म्हटलं जातं. आणि मग पहिलं चरित्र असल्यामुळे ऐन या बीजाचा उच्चार केला जातो. ऐन बीज जे आहे हे ज्ञानाचं बीज आहे. ऐन बीजाचा उच्चार केल्यानंतर मार्कंडेय ऋषींना या देवीच्या चरित्राचं ज्ञान झालं. आणि म्हणून आता मार्कंडेय ऋषी उवाच, मार्कंडेय उवाच. उवाच म्हणजे म्हणतात, काय म्हणताय, सावर्णी सूर्य तनयो. सूर्य याचा अर्थ आदित्य, गगनमंडलात जो विहार करतो त्याच्यापासून जन्माला आलेला सावर्णी हा कोण आहे, यो मनु कथ्यते श्रवः. हा 8वा मनु आहे. आत्ताचा मनु कोणता आहे, वैवस्वत मनु राज्य करतो. त्यामुळे दुर्गा सप्तशतीतले ज्या घटना आता वर्णन होणार आहेत त्या 8व्या मनुच्या काळातल्या, म्हणजे पुढच्या मन्वंतरात घडलेली घडणारी घटना इकडे सांगण्यात आली. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पुरावा जर बघायचा असेल तर त्याला पुढच्या मन्वंतरापर्यंत जिवंत राहावं लागतं. तर त्याला पुढच्या मन्वंतरात हे घडतं की नाही हा पुरावा. भविष्य कथन आणि सटीक करणं हे आपल्या ऋषीमुनींचं एक वैशिष्ट्य. श्रीमद भागवतामध्ये भविष्य कथन केलेलं आहे. पूर्वी लोकांना त्याचा अर्थ कळत नव्हता. भागवतात भविष्य कथन केलेलं आहे की शालिवाहन राजाच्या वंशाने राज्य केल्यानंतर मग भारत देशामध्ये 700 वर्ष म्लेच्छ राज्य करतील. आणि कसं झालं, 1192 पासून जे म्लेच्छांचं राज्य सुरू झालं ते शेवटच्या पानिपतच्या लढाईपर्यंत म्लेच्छांचं राज्य चालू राहिलं. बरोबर 700 वर्ष राज्य चालू. पण हे भागवतात तेव्हापासून दिलेलं वेदव्यास. त्यानंतर 700 वर्षाच्या राज्यानंतर भागवतात वर्णन केलेलं आहे की त्या म्लेच्छ राज्यानंतर गेरुंड देशाची विकटावती नावाची राणी 150 वर्ष राज्य करेल. आता त्यावेळेला लोकांना कळत नव्हतं गेरुंड देश कोणता ना विकटावती राणी कोणती. पण आता आपण त्याची संगती लावू शकतो की गेरुंड देश म्हणजे इंग्लंड आणि विकटावती राणी म्हणजे क्वीन व्हिक्टोरिया.
हे नंतर आता आपल्या लक्षात येतं आणि मग कळतं अरे पुराणात तर हे लिहिलेलं होतं. त्यानंतर भागवतात भविष्य केलंय की विकटावती राणीचं राज्य केल्यानंतर मौन शासक 70 वर्ष राज्य करतो. त्याचे आपण प्रत्यक्षदर्शी आहोत. पाकिस्तानने आक्रमण केलं तरी आपण गुलाबाचं फुल देऊ. चीनने आक्रमण केलं तरी हिंदी चीनी भाई भाई म्हणतात. 70 वर्ष बरोबर मौन शासन झालं की नाही सांगा. मी तरी प्रत्यक्षदर्शी आहे. शेवटचा मौन शासक तर महामौनी होते. काही झालं तर अशी हालत नसायची त्या शासकाच्या चेहऱ्यावर. आता मग म्हटलेलं आहे की पुढचे 300 वर्ष जी आहेत त्या 300 वर्षामध्ये देशाला उच्च अवस्थेपर्यंत नेणारे शासक होतील. त्यामुळे त्या युगात आपण प्रवेश करतो. पण पुढे भागवत म्हणतं की देशाला प्राप्त होणारी उच्च अवस्था, त्यामुळे प्राप्त होणार ऐश्वर्य, यामुळे पुढची पिढी धनमदाने गर्विष्ठ होईल आणि ती गर्विष्ठ होईल, बेफिकीर होईल, उन्मत्त होईल आणि मग 1000 वर्षांपर्यंत म्लेच्छांचं शासन चालेल. त्यामुळे आता आपलं कर्तव्य काय आहे की आता आपण चांगल्या युगात आलेलो आहोत. तर पुढच्या पिढीला धनमदाने गर्विष्ठ होऊन द्यायचं नाही, उन्मत्त होऊन द्यायचं नाही, पथभ्रष्ट होऊन द्यायचं नाही. नाहीतर पुढे 300व्या वर्षामध्ये म्लेच्छांचं आगमन निश्चित आहे. त्यामुळे आपण आता सती सावित्री सारखं वागलं पाहिजे. इतका तप केला पाहिजे की जसं सती सावित्रीने स्वतःच्या नवऱ्याचं मरण देखील घालवून दाखवलं, तसं 300 वर्षांनंतर जे म्लेच्छांचं शासन येणार आहे असं आधीपासून भविष्यवाणी आहे. आपण तपोबलाने ती भविष्यवाणी खोटी करून दाखवली, हे आपलं कर्तव्य. आणि हे आपल्याला दिसतंय. हळूहळू पुढची पिढी बेफिकीर होत चाललेली आहे. उजव्या हाताने जेवायचं का डाव्या हाताने जेवायचं, दोन्ही हाताने जेवायला लागले. उन्मत्तपणेचा कोणाचं उष्ट माष्ट खरकट याचं काही भान उरलेलं नाही. कधी झोपायचं कधी उठायचं याचं काही भान उरलेलं नाही. कोणाशी कसं बोलायचं, किती बोलायचं, किती उद्धटपणे बोलायचं याचं काही भान उरलेलं नाही. त्यामुळे उन्मत्ततेकडे वाटचालही आपल्याला दिसते. जसे चांगले दिवस दिसत आहेत तशी हळूहळू उन्मत्ततेकडे वाटचाल होत चालली हे दिसतं. नवरा बायकोचं पटलं नाही, आधी लव्ह लेटर लिहितात आणि मग नोटिसा पाठवतात. हा हे उन्मत्तपणाचं लक्षण आहे. अरे तुम्हाला काय दुःख काय आहे? काय पूर्वीसारखं विहिरीतून पाणी शेंदून धोपटनं घेऊन कपडे धुवायचे का? का बैलगाड्यांमध्ये बसून नोकरीला जायचंय का? का दवतेला आणि लेकडीला टोक करून रात्रीच्या अंधारात काही लहास पीत बसायचंय का? यातलं काहीच नाही. सगळ्याला सगळं आहे. वॉशिंग मशीन आहे, आणखीन काय आहे, आणखीन काय टाक केलं की दिवा लागतो, टाक केलं की गॅस चालू होतो. पण टाक केलं की गॅस चालू होतो तरी पोळ्या नाही करायच्या, तरी पोळ्या बाजारात अरे आणखीन काय हवं? पूर्वीच्या बायका बिचाऱ्या डोळ्यातून अश्रू ढाळत ढाळत ते चूल पेटवायच्या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये चूल पेटवणं किती कष्टदायक असायचं. तव्यावर हात फिरवता फिरवता हाताची बोटं भाजायची. आंघोळ करायची म्हटली तर पाणी तापत ठेवायचं, उचलून बादलीत घालायचं, त्यासाठी विहिरीतून पाणी आणायचं. सणा संमार्जन करायचं, हे करायचं ते करायचं. हल्ली काही नाही. दुकानात गेलं की दूध पण मिळतं, दही पण मिळतं, लोणी पण मिळतं, दूध पण मिळतं, सगळं तर मिळतं. पण तर एवढं मिळत असून देखील घरचं जेवायचं नाही, घरी स्वयंपाक करायचा नाही. हल्ली आम्ही अपार्टमेंट मध्ये जातो. काही लोक म्हणतात की गुरुजी आम्ही नवीन घर घेतलंय मल्टीमध्ये, या तुमचं जरा पदार्पण होऊ द्या. आम्ही बघतो घरामध्ये 3-3 बेडरूम, बेडरूम मध्ये बेड पसरलेला, गाद्या पसरलेल्या, त्यावर उशा पसरलेल्या, पांघरुणं पसरलेली. 3 माणसं, त्यांच्यासाठी 3 बेडरूम लागतात.
3 संडास 3 बाथरूम, अरे हवेत कशाला? पूर्वीच्या काळी एका खोलीत 10 जण झोपायचे, एका संडासात 10 जण जायचे आणि एवढं करून सगळे एकमेकांवर तापलेलेच कायम. आईनी लहान मुलाला एखादं काम सांगावं, बाळा बाजारातून या, थांब नंतर, थांब नंतर, थांब नंतर. मग आई फेक असतं की हो म्हटलं ना तुला. त्यामुळे सगळे म्हणजे सगळ्यांचा पारा असा चढलेलाच. काय म्हणाले मगाशी, वैशाख पणवा पेटलेलाच असतो सगळ्यांचा. वैशाख पणवा कायम पेटलेला असतो. एवढी उद्विग्नता का? याचाच अर्थ भागवतामध्ये जे म्हटलेलं आहे की उन्मत्तपणा वाढीस लागेल तोही आपल्याला दिसतो आणि चांगले दिवस येतील हे भागवतात म्हटले तेही आपल्याला दिसतं. तर चांगल्या दिवसांचा उपभोग घेता घेता उन्मत्तपणा वाढणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. हल्ली नातेवाईकांची गरज भासत नाही. का गरज भासत नाही? आजारी झाला तरी फोन केला की ॲम्ब्युलन्स येते, अंत्यविधीला पण फोन केला की वैकुंठाची गाडी येते. गुजरातमध्ये त्याला वैकुंठ वाहन म्हटलंय, अंत्यविधीचे वैकुंठ वाहन. त्यामुळे कोणाला कोणाची गरजच भासत नाही आणि मला तुझी गरज भासत नाही म्हणून रुसलं की रुसता आयुष्यभर रुसून बसत. पूर्वीच्या काळी हे प्रकार नव्हते. पूर्वीच्या काळी 100 अपराध तरी कमीत कमी नातेवाईकांचे सहन करावेत हा आदर्श श्री कृष्णाने आपल्याला घालून दिला. कृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध का सहन केले? काय शिशुपालाने पुण्याई केली होती? काही पुण्याई केलेली होती. कृष्णाने स्पष्ट म्हटलं की हा मावस भाऊ आहे म्हणून मी याचे 100 अपराध सहन करतो. कृष्णाने जर मावस भावाचे 100 अपराध सहन केले तर हा कृष्णाने आपल्यासमोर आदर्शच घालून दिलाय ना की नातेवाईकांचे देखील नातं आहे, ऋणानुबंध आहे म्हणून 100 अपराध निमूटपणे सहन कर. बघा जीवन सुखी. कमीत कमी 100 अपराध प्रत्येकाचे सहन करा, जीवन सुखी राहील, संबंध चांगले राहतील, सगळं व्यवस्थित. पण इकडे तसं नाही. एक अपराध झाला मी निरपराधच आहे अशा पद्धतीने पळवा पेटतो. उन्मत्तपणा भागवतात जो सांगितलाय तो दिसतो. तर आपल्या पुराणांचं वैशिष्ट्य असेल की भविष्यात काय घडणार आहे हे देखील पुराण आपली सांगतात. भविष्य पुराणामध्ये शंकराचा अंश सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अप्सरासुराचा तसाच वध करेल जसा नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला असं वर्णन आहे. आजपासून 700 वर्षांच्या पौराणिकांना कळतच नव्हता हा नक्की कोणता प्रसंग. पण आज आपण ठामपणे सांगू शकतो की अफजलासूर म्हणजे अफजल खान आणि तो शंकराचा अंश म्हणजे ज्याचं नाव शिवाजी आहे तो. हे आता आपण सांगू. तर हे सगळं पुराणांमध्ये पुढे काय होणार, पुढे काय होणार हे म्हटलेलं आहे. फक्त आपल्याला त्याची संगती लावायला तेवढी प्रतिभा हवी, तर तो प्रसंग होऊन गेल्यानंतर संगती लागते. तर तसंच ह्या चरित्रामध्ये हे जे चरित्र सांगितलं जाते, सावर्णी ही सूर्य तनयो, सूर्याचा पुत्र सावर्णी जो आहे तो 8वा मनू बनून येणार आहे. आता तर आपण 7व्या मनूच्या राज्यात राहतो, 7व्या मन्वंतरात. 7व्या मन्वंतरातलं 28वं महायुग आहे. आणखीन 28 महायुग झाल्यानंतर हे मन्वंतर संपेल आणि मग सावर्णी नावाच्या मनूचं मन्वंतर सुरू होईल. त्या मन्वंतरामध्ये काय घडणार आहे ती कथा इथे सांगितली. म्हणजे थोडक्यात दुर्गा सप्तशती हे भविष्यात देवी काय घडवणार आहे त्याचं वर्णन आहे. मग हे वर्णन, हे दृश्य ब्रह्मदेवाने पाहिलं कसं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे दृश्य ब्रह्मदेवाने कसं पाहिलं तर याला वेदांचा आधार आहे. वेद म्हणतात यथा पूर्वम अकल्पयत, पूर्वीच्या कल्पामध्ये सावर्णी मन्वंतरामध्ये जे घडलं ते ब्रह्मदेवाला दिसलं, ते मार्कंडेय ऋषींना सांगितलं आणि ते इकडे पुराणात ग्रथित करून. कारण प्रत्येक कल्पामध्ये तसंच घडत असतं. मागचा जो कल्प होता आणि पुढचा जो होणारा सावर्णी कल्प आहे, तर सावर्णी पुढचा जो होणारा श्वेतवाराह नंतर वाराह कल्प आहे, त्यामध्ये देखील असंच 2025 वर्ष असेल, असाच एप्रिल महिना असेल, अशीच दिवसाची 2 तारीख असेल, असाच बुधवार असेल
आणि अशाच महालक्ष्मी मंदिरामध्ये असंच प्रवचन चालू असतं पुढे. आणि मागच्या कल्पातही 2025 नावाचं कोणतं तरी साल होतं. त्या कल्पात देखील एप्रिल महिना होता. त्या महिन्यामध्ये देखील इंदोर नावाचं नगर होतं. त्या कल्पात देखील असंच महालक्ष्मी मंदिर होतं आणि त्यात अशीच कथा चालू होती. असेच सगळे श्रोता बसले आणि पुढच्या कल्पातही असंच पुन्हा होणार. त्यामुळे यथापूर्वम अकल्पयत, मागच्या कल्पात जसं होतं तसंच पुढच्या कल्पात होतं, पुढच्या कल्पात होतं तसंच त्याच्या पुढच्या कल्पात होतं. हीच स्टोरी रिपीट होत असते. थिएटरमध्ये गेल्यानंतर जसा तोच शो पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो, तसं कल्पांचा शो तोच रिपीट होत असतो. पण फरक कुठे पडतो? फरक इथे पडतो की या कल्पामध्ये जे वेदव्यास होते, पुढच्या कल्पामध्ये वेदव्यासांचं रूप आणि कार्य तेच असेल, पण वेदव्यास म्हणून प्रकट होणारा जीव हा आत्ताच्या वेदव्यासांचा नसून आत्ता पश्चात्तापाने दग्ध झालेल्या अंतःकरणाने प्रायश्चित्त करण्यासाठी नर्मदा प्रदक्षिणा करीत असणारा अश्वत्थामा जो आहे त्याची उन्नती अशी झालेली असेल की पुढच्या सावर्णी मन्वंतरामध्ये जे वेदव्यास होतील त्यांचा जीव हा अश्वत्थामाच्या जीवाची उन्नती झाली. त्यामुळे आत्ताचा अश्वत्थामा हा पुढच्या कल्पामध्ये, पुढच्या मन्वंतरामध्ये तो वेदव्यास होणार आहे. पण बाकी ते वेदव्यास दिसायला आत्ताच्याच वेदव्यासांचं, त्यांचं कार्य आत्ताच्याच वेदव्यासांसारखं असेल, पण जीव मात्र तो वेगळा असेल. अश्वत्थामा जो आता पश्चात्तापदग्ध झालेला आहे तो पुढे वेदव्यास होईल. पण बाकी सगळं भौतिक रूप तसंच. हे आपल्या वेदांनी सांगितलेलं रहस्य. आता विज्ञान देखील तेच म्हणतं. विज्ञान म्हणतं सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर सृष्टीचा जेव्हा विनाश होऊन पुन्हा उत्पत्ती होते त्यावेळेला जशी आधी झाली तशीच पुन्हा उत्पत्ती होते, त्यात काही फरक पडत नाही असं आता विज्ञानही म्हणायला लागले. आपल्याला देखील कधी कधी होतं, एखादी घटना घडते आणि आपल्याला वाटतं हे असंच कधीतरी आपण काहीतरी अनुभवलं. बऱ्याच जणांना असं होतं हे असंच कधीतरी काहीतरी अनुभवलं. मागच्या कल्पामधली स्मृती शिल्लक असते म्हणून वाटतं की हे असंच अनुभवलेलं. कारण मागच्या कल्पामध्ये असंच सगळं घडलेलं असतं आणि म्हणून तीच अनुभूती आपल्याला पुन्हा झाल्याची जाणीव होते. तर यथापूर्वम कल्पयत. पण सावर्णी नावाचा जो मनू आहे तो 8वा मनू आहे. निशामय तदुत्पत्ती विस्तरा गलतो मन. काय झालं? 8वा जो सावर्णी मनू झालेला आहे त्याच्या उत्पत्तीची कथा मार्कंडेय ऋषी म्हणतायत की मी विस्तारपूर्वक सांगतो, त्याचं श्रवण करा. महामायानुभावेन यथा मन्वन्तराधिप स बभूव महाभाग सावर्णिस्तनयोरविः. सूर्याचा पुत्र असलेला सावर्णी भगवती महामायेच्या अनुग्रहाने मन्वंतराचा कसा स्वामी झाला ती कथा मी तुम्हाला सांगतो. चित्त एकाग्र करून श्रवण करा असं म्हणतो. स्वारोचिषेंतरे पूर्वं चैत्रवंश समुद्भवन् सुरथो नाम राजा भूत समस्ते क्षितिमंडले. फार प्राचीन काळची गोष्ट आहे. स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा एक राजा होता ज्याचा जन्म चैत्र वंशामध्ये झालेला होता. सगळ्या भूमंडलाचा तो अधिपती होता, म्हणजे चक्रवर्ती सम्राट होता. त्यांनी काय केलं? तस्य पालयतः सम्यक् प्रजाः पुत्राणि बहुरसां बभूवुः शत्रवः भूपाः मोला विध्वंसिनस्तदा. काय केलं? प्रजेचा औरस पुत्रांप्रमाणे तो उत्तम प्रकारे सांभाळ करीत होता. औरस पुत्र याचा अर्थ काय? औरस आणि अनौरस अशा दोन पद्धतीच्या संतती या शास्त्रामध्ये वर्णन केले. औरस या शब्दाचा अर्थ जात, गोत्र, वय पाहून
केलेल्या विवाहापासून उत्पन्न झालेली जी संतती आहे त्याला औरस संतती म्हणते. औरस म्हणजे धर्मशास्त्राने सांगितलेल्या सर्व नियमांना पाहून केलेल्या लग्नापासून उत्पन्न झालेली संतती ही औरस संतती. अनौरस संतती म्हणजे काय? धर्मशास्त्राच्या नियमांना बगल देऊन त्यांना किनाऱ्यावर ठेवून केलेल्या लग्नापासून झालेली संतती किंवा व्यभिचार इत्यादी पासून झालेली संतती त्यांना अनौरस संतती असं. म्हणजे ज्या विवाहामध्ये गोत्राचं भान ठेवलं नाही, ज्या विवाहामध्ये वर्ण जात याचं भान ठेवलं नाही, ज्या विवाहामध्ये वयाची अट ठेवलेली नाही, ज्या विवाहामध्ये प्रथम विवाहिता, द्वितीय विवाहिता, विधवा विवाह वगैरे ह्या कसल्याचं भान ठेवलेलं नाही आणि अशांपासून झालेली जी संतती असते त्यांना अनौरस संतती म्हटलेलं आहे. औरस संतती ही सर्व धार्मिक क्रियांमध्ये अधिकृत असते. अनौरस संतती जी आहे ती पृथ्वीचा केवळ उपभोग घेण्यासाठी अधिकृत असते. औरस संतती ही सर्व धार्मिक विधींमध्ये अधिकृत असते, विशेष धर्मांमध्ये अधिकृत असते. आणि अनौरस संतती जी असते ही केवळ पृथ्वीचा उपभोग घेण्यामध्ये आणि सामान्य धर्माचं पालन करण्यामध्ये अधिकृत असते. हा दोघांमध्ये फरक आहे. फार विस्ताराने मी सांगत नाही, पण बऱ्याच जणांकडे शास्त्रीय दृष्ट्या अनौरस संतती किंवा नातवंड आहेत म्हणून अधिक विस्ताराने हे सांगत वरून ताकबात एवढ्या भाषेत सांगत. तर हा राजा जो होता हा स्वतःच्या औरस संततीप्रमाणे स्वतःचा अंश समजून प्रजेचं पालन करायचं. प्रजेला स्वतःच्या औरस संततीप्रमाणे पालन करायचं. बभूवुः शत्रवो भूपाः कोला विध्वंसिनस्तदा. काय झालं त्यावेळी? कोला विध्वंसिनी नावाचे क्षत्रिय त्यांचे शत्रू बनून बसले. कोला विध्वंसिनी एक क्षत्रियांची जात आहे, कुळ आहे क्षत्रियांचं. कोला नावाची एक नगरी होती दक्षिण भारतामध्ये आणि त्या नगरीचा अधिपती जो कोलासुर होता त्याच्या वंशामध्ये जे जन्माला आलेले क्षत्रिय आहेत ते कोला विध्वंसिनी नावाचे क्षत्रिय, म्हणजे जगाचा विध्वंस करण्यासाठी प्रवृत्त झालेले असे ते क्षत्रिय. ते क्षत्रिय जे होते ते क्षत्रिय या सुरथ राजाचे शत्रू झाले. आता काय झाले? तस्य तैरभवत् युद्धं मति प्रबल दंडिनः न्यूनैरपि स तैर्युद्धे कोला विध्वंसी भर्जितः. कोला विध्वंसी भर्जितः. हा जो सुरथ राजा आहे हा दंडनीतीमध्ये फार पारंगत. राजांनी साम, दान, दंड आणि भेद या नीतीमध्ये पारंगत असणं आवश्यक असतं. सामनीती म्हणजे समजवणं, त्या नीतीमध्ये राजांनी पारंगत असावं. शिवाजी महाराजांमध्ये हा गुण होता. सामनीतीमध्ये शिवाजी महाराज पारंगत होते म्हणून तर एवढ्या सगळ्या मावळ्यांची फौज बनवली. नाहीतर शिवाजी महाराजांकडे कुठे काही एवढं धन बिन होतं की एवढी मोठी फौज उत्पन्न करते. पण सामनीती सगळ्यांना समजवून स्वराज्याचं महत्व सांगून पटवून मावळ्यांना उभं. सामनीती शिवाजी महाराजांनी सामनीती वापरून हातामध्ये पळी भांड घेऊन संध्येसाठी धावणारे ब्राह्मण त्यांच्या हाती शस्त्र धारण करत होते. महात्मे शिवाजी महाराजांचे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं फक्त क्षत्रिय लोकच हातात शस्त्र धरायचे, पण देशावर इतकी विषम परिस्थिती आली की सगळ्यांना शस्त्र धरणं हे गरजेचंच होतं. म्हणून ब्राह्मणांना देखील त्यांनी पटवलं की आता पळीभांड तर तुम्ही हातात धरताय हे ठीक आहे, पण हे पळीभांड कधीपर्यंत सुरक्षित राहील? जोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य असेल तोपर्यंतच. पण हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी तुम्ही पण एका हातात पळीभांड धरा, एका हातात शस्त्र धरा. महाराष्ट्र हा प्रांत असा आहे
की संपूर्ण भारतातल्या जितक्या ब्राह्मणांनी हातात शस्त्र धरला असेल नसेल तितकं एकट्या महाराष्ट्र प्रांतातल्या ब्राह्मणांनी हातात शस्त्र धरले. ही प्रेरणा शिवाजी महाराजांची. त्यामुळे सामनीती इतकी प्रबळ होती शिवाजी महाराजांची की ब्राह्मणांना देखील हातात शस्त्र धरायला त्यांनी प्रेरित केलेलं आहे आणि ब्राह्मणांनी देखील महाराजांचं ते ऐकलंय. देशावरची परिस्थिती लक्षात फक्त ब्राह्मणांच्या हातातच शस्त्र दिलं का? नाही. इंदोरचे राजे कोण आहेत? इंदोरचे राजे धनगर आहेत. त्यांच्याही हातात शस्त्र दिलं. इंदोरचे राजे पूर्वीचे जे होते त्यांच्याही हातात शस्त्र शिवाजी महाराजांनी दिलं. त्यामुळे ते ब्राह्मण. तर ब्राह्मणांपासून ते सर्व जातींपर्यंतच्या हातामध्ये शस्त्र धारण करण्याची प्रेरणा सामनीतीने शिवाजी महाराजांनी दिलेली. बरं, हे शस्त्र धारण करताना कोणी म्हटलं का की महाराज हे धारण करण्यासाठी आम्हाला काय द्या? कोणी नाही विचारलं की आमचा पगार काय असेल, वेतन काय असेल, सुट्ट्या किती असतील, बोनस काय मिळेल, पेन्शन मिळेल का? पेन्शन नाही, बोनस नाही, काही नाही. पेन्शन नाही, नुसतं टेन्शन मिळेल पण हातात शस्त्र नाही. या करारावर सगळे तयार झाले. सगळ्यांना माहिती आहे की हातात शस्त्र धरल्यानंतर टेन्शनच येणार आहे, पण तरी धरलेलं. हा जो त्याग आहे हा सगळ्या जातींनी केलेला त्याग आहे. कोणत्या एका जातीचा त्याग नाहीये. 18 पगड जातींनी हातात शस्त्र धरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तेव्हा तो औरंग्या दुष्ट त्याला आग्रा सोडून इथपर्यंत महाराष्ट्रापर्यंत यावं लागलंय. आणि महाराष्ट्राच्या फक्त काय म्हणतात हिंदीमध्ये दहलीज, महाराष्ट्राच्या फक्त उंबरठ्यावर त्याला जोडवलंय आणि उंबरठ्यावरच गाळून टाकलंय. त्यामुळे सामनीतीमध्ये शिवाजी महाराज पारंगत होते आणि त्या सामनीतीला शिवाजी महाराजांचा साधेला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींनी दिला. तेव्हा हे हिंदवी साम्राज्य उभं आहे. तेव्हा हिंदवी साम्राज्य उभं. तर सामनीतीमध्ये राजा पारंगत असतात, दाननीतीमध्ये पण राजा पारंगत असतात. मध्यंतरी महाराष्ट्रातल्या एकाने विधान केलं की आग्र्याला शिवाजी महाराजांनी लाच देऊन सुटले. महाराष्ट्र पेटला ना. शिवाजी महाराज लाच देणाऱ्यातले होते का? राजा ज्या वेळेला राज्य रक्षणासाठी काही पैसा खर्च करतो त्याला लाच म्हणत नाही, त्याला दान नीती म्हणतात. म्हणून ज्या वेळेला सुरतच्या अभ्यास महाराष्ट्र आणि गुजरात वेगळं झालं माहिती ना, आंदोलन झालं होतं आणि मग महाराष्ट्र गुजरात वेगळं झालं वगैरे मोठं प्रकरण महाराष्ट्रात घडलं. त्यावेळेला गुजरातीमध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला त्यावेळेला गुजरात सरकारने असं लिहिलं की शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटलं. महाराष्ट्र शासनातल्या सगळ्या पक्षांनी मिळून आक्षेप केला आणि त्यांनी सांगितलं सुरतेची लूट हा शब्द काढा आणि सुरतेवर स्वारी हा शब्द घाला. शब्दाशब्दात फरक आहे. लूट कोणाला म्हणतात? दुसऱ्यावर अन्याय करून चोरलं तर त्याला लूट म्हणतात, पण आपलं चोरलेलं पुन्हा आणणं त्याला लूट नाही म्हणत, त्याला स्वारी म्हणतात. आणि शेवटी गुजरातला सॉरी म्हणावं लागलं आणि स्वारी शब्द घालावा लागला. गुजरातच्या टेक्स्टबुकनी लूट हा शब्द काढला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सॉरीचं पत्र दिलं आणि मग स्वारी हा शब्द त्यामध्ये इन्क्लूड केला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटलं नाही, सुरतेवर स्वारी केली. शिवाजी महाराजांनी आग्र्याला जाऊन लाच दिली नाही, दाननीतीचा वापर केलाय, दान केलंय त्यांनी आणि त्या दानातून ते बरोबर निसटले. त्यामुळे दाननीतीचा उत्तम वापर कसा करायचा? दंडनीतीचा उत्तम वापर. शास्ताखान सापडला नाही सापडला तर बोट थांब दंडित करतो. अख्खा शास्ताखान सापडला नाही ना, मग काय केलं? बोट सापडली ना तेवढी तर तेवढी छाटा म्हणून छाटून टाक. दंडनीतीचा वापर. तसा हा सुरथ राजा जो आहे हा दंडनीतीचा वापर करण्यामध्ये पारंगत आणि हा दंडनीतीचा वापर करण्यामध्ये पारंगत असल्यामुळे काय झालं? शत्रूंबरोबर ज्या वेळेला सामना झाला त्यावेळेला असं झालं की कोलार विध्वंसिनी नावाचे जे क्षत्रिय होते
ते जरी संख्येने कमी असले तरी देखील सुरथ राजाच्या सैनिकांपेक्षा ते प्रबल होते. म्हणून दंडनीतीचा वापर करण्यामध्ये सुरथ राजा पारंगत असतात तरी देखील त्या भयंकर युद्धामध्ये सुरथ राजा जो आहे तो पराभूत झाला, परास्त झाला राजा की काय होतं, त्याचं राज्य देखील घेऊन टाकलं जातं. त्यामुळे राजा राज्य हरला, ऐश्वर्य हरला. ऐश्वर्य हरल्यानंतर त्याची प्रजा जी आहे ती पीडित झाली. प्रजेचा आकांत सुरू झाला. प्रजेचं दुःख राजाला बघवत नव्हतं. आता काय झालंय, आक्रांतस्य महाभागस्तय तैस्तदा प्रबलानिभिः. पुढे अमात्यैर् बलिभिर्दुष्टैर् दुर्बलस्य दुरात्मभिः कोशो बलं चापरतं तत्रापि स्वपुरे ततः. काय झालं, सुरथ राजा युद्धामध्ये हारलेला पाहून युद्धभूमीतून स्वतःच्या नगरात परत आल्यानंतर एका छोट्या देशाचा राजा बनून तो राजा राहू लागलेला आहे. पण अशा ह्या सुरथ राजावर पुन्हा त्या कोला विध्वंसिनींनी आक्रमण केलेलं. राजाचं बळ दिवसेंदिवस घटत गेलं आणि घटत गेल्यामुळे काय झालंय तर राजाच्या मंत्र्यांमध्ये जे दुष्ट मंत्री होते, जे दुरात्मा होते, वाईट विचारांचे होते आणि जे बलवान देखील होते, ज्याची पकड होती, त्यांनी काय केलं, राजधानी मधली राजाची सेना आणि राजाचा खजाना सगळं ताब्यात घेऊन टाकलं. सुरथाचं प्रभुत्व भ्रष्ट केलं, नष्ट केलं. आणि काय केलंय की सुरथ राजाला देशोधडीला लावलेला आहे. देशोधडीला लावल्यानंतर मनुष्य हैराण होतो. मनुष्याला सुचत नाही काय करावं, हे सुचत नाही. आणि काय करावं हे सुचलं नाही की मनुष्य मार्ग दिसेल त्या दिशेने स्वतःचं मन रंगवायचा प्रयत्न करतो. जसं टीव्ही मध्ये आपण पाहतो ना, एखादा मनुष्य हरला, एखादा मनुष्य अपमानित झाला, एखादा मनुष्य देशोधडीला लागला की टीव्ही मध्ये दाखवतात की तो दारूच्या गुंठ्यावर जाऊन दारू पीत बसतो. एखादा माणसाला दारिद्र्याने गाजलं की तो जाऊन जुगार खेळत बसतो, या आशेने की कधीतरी पैसे मिळतील, या आशेने तो जुगार खेळत बसतो. तर आतताई ज्या वेळेला मनुष्य हतबल होतो त्यावेळेला दिसेल त्या मार्गाने तो स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करतो. मग कधी कधी दुःखी मनुष्य रेडिओवरची गाणीच ऐकत बसतो. दुःखी मनुष्य काय करतो, सिगरेटच फुकत बसतो. दुःखी मनुष्य दारूच पीत बसतो. दुःखी मनुष्य नुसती तंद्री लावून एका ठिकाणी सुस्त होऊन बसतो. हे प्रकार घडतात. तर राजाचं ज्या वेळेला सगळं नष्ट झालं त्यावेळेला स्वतःच्या मनाला रमवण्यासाठी आपण शिकार करायला जाऊ, या हेतूने राजा स्वतःच्या घोड्यावर बसून शिकार करायला गेलेला आहे. ततो मृगया व्याजेन, मृगया म्हणजे शिकार, व्याजेन म्हणजे करण्यासाठी. धृतस्वाम्यस्य भूपतिः एकाकी हयमारुह्य. हय याचा अर्थ घोडा. एकाकी हयम आरुह्य, एकटाच रथावर, एकटाच घोड्यावर चढलाय आणि निघालाय. बरोबर सैनिक बेनिक काही घेतले नाही. जगाम गहनम वनम गेलाय. कुठे गेलाय? गहन वनामध्ये, निबिड, घनदाट निबिडामध्ये गेलेला. सतत्राश्रम मद्राक्षीर द्विजवर्यस्य मेधसः प्रशान्तश्वापदाकीर्णं मुनिशिष्योपशोभितम्. घनदाट वनामध्ये गेलेला आहे आणि मनामध्ये गेल्यानंतर एका मुनींचा आश्रम त्याला दिसतो. पूर्वी ऋषीमुनी वनात राहायचे. पूर्वी लोक वनामध्ये राहायचे. पहिला जो ब्रह्मचर्य आश्रम आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांचा वनामध्येच व्हायचा. कारण ऋषीमुनींचा आश्रम वनात होते त्यामुळे ब्रह्मचर्य आश्रमाची 12 वर्ष वनामध्येच जायची. त्यानंतर गृहस्थाश्रमासाठी तो गावात शहरात यायचा.
गृहस्थाश्रम झाला असं कधी म्हटलं जातं? गृहस्थाश्रमाची सांगता कुठे होते? तर मुलाचं लग्न झाल्यानंतर नातवाचं मुख बघितलं की तिथे गृहस्थाश्रम संपतो. गृहस्थाश्रमाची ती अवधी आहे. नातवाचं मुख बघितलं की गृहस्थाश्रम तिकडे संपन्न होतो. मग घरातल्या सगळ्या चाव्या मुला सुनेकडे द्यायच्या आणि मग घरामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करायची आणि वनामध्ये निघून जायचं. वनामध्ये आज जायचं म्हटलं चोरत घाटीत तर फॉरेस्टवाले पुन्हा पाठवून देते विदर्भात आलं. आणि पूर्वीसारखी चोरत घाटी राहिली पण नाही की फुला फळांनी बहरलेली की वनात राहिले तरी फळ काढलं, नवऱ्याने काढली फळं 2, बायकोनी 1 खाल्लं, स्वतःनी 1 खाल्लं, असं आता काही राहिलं नाही. मग आजच्या काळात वानप्रस्थ म्हणजे काय? 4 खोल्यांचा फ्लॅट असेल, एका खोलीत राहायचं शांतपणे पोथी पुराण वाचत, जेवणापुरतं जायचं, पुन्हा आपलं खोलीत येऊन पोथी पुराण वाचत बसायचं, गप्पा मारत बसायचं, संध्याकाळी बागेत जाऊन थोडंसं वॉकिंग करायचं. एवढाच वानप्रस्थ आहे हल्लीच्या काळात. हल्लीच्या काळात वानप्रस्थ म्हणजे एखाद्या बगीच्यामध्ये जाऊन राहून मारून आलं की झालं. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी जीवनातली सुरुवातीची 12 वर्ष मुलं वनात राहायचे आणि गुरुकुलात शिकायचे आणि नंतरची 24 वर्ष वानप्रस्थाश्रम करायचे आणि वनामध्ये 24 वर्ष म्हातारपणी राहायचे. म्हातारपणी राहायचे वनामध्ये. इंदोरला तर हे सोपं आहे. जर कोणाकडे थोडा पैसा अडका असेल तर चोरत घाटीच्या आजूबाजूला आता प्लॉटिंग झालंय, तिकडे जर एखादा बंगला बिंगला बांधला तर वानप्रस्थाश्रमाचा थोडासा फील येऊ शकतो. किंवा तेही करायचं नसेल तर वानप्रस्थाश्रमाचा फील यावा यासाठी आम्ही आता ठरवलंय की नाथ मंदिरामध्ये 51 झाडं लावू. ज्यांना वानप्रस्थाश्रम करायचा असेल त्यांनी नाथ मंदिरात जावं, थोड्या वेळ झाडाखाली बसावं, झाडांचा आनंद घ्यावा. वानप्रस्थाश्रम आहे तोच वानप्रस्थ आता आहे. नाहीतर पूर्वी 24 वर्ष आणि 12 वर्ष 36 वर्ष माणसाची वनातच घालवणं अनिवार्य होतं. 12 वर्ष ब्रह्मचर्याश्रमाची आणि 24 वर्ष वानप्रस्थाश्रम. त्यामुळे पूर्वी तुमच्या आमच्या घरातले प्रत्येक जण वनात राहायचे. वनामध्ये अमुक एक लोकच राहतात असं नाही, ब्राह्मणांपासून सगळे लोक वनात राहायचे. ऋषी मुनी पण वनातच राहायचे, वनवासीच होते. तर सुरथ राजाने पाहिलं की एक सुंदर आश्रम दिसतो. डोकावून पाहतोय की कोणाचा आश्रम आहे? तर लक्षात आलं की मेधा नावाचे जे मुनी आहेत त्यांचा आश्रम आहे. आणि कसा आश्रम आहे? तर त्या आश्रमामध्ये सगळे शिष्य टाप टीप नेटानी नेमानी त्या वेळेला किती कामं करणारे आहेत. सगळे सद्गुण संपन्न शिष्य आहेत. आश्रमाची शोभा अलौकिक आहे. आणि आश्रमाची शोभा अलौकिक काय आहे? तर त्या आश्रमामध्ये सुरथ राजा पाहतोय की साप आणि मुंगूस खेळतायत. साप, मुंगूस आणि बेडूक एकत्र खेळतायत. हे सुरथ राजा पाहतोय. नाहीतर सापात बेडकाचा दुश्मन साप, सापाचा दुश्मन मुंगूस, पण हे खेळतात. हरिणी जी आहे ती हरिणी चरायला गेलेली असताना वाघ हरिणीच्या पाडसांना वाघीण हरिणीच्या पाडसांना सांभाळ हे दृश्य पाहिजे. म्हणजे थोडक्यात निर्वैर स्थान आहे. मेधा ऋषींचा आश्रम निर्वैर स्थान आहे. हे सुरथ राजाने पाहून तो आश्चर्यचकित झाला की जन्मजात शत्रू देखील ह्या आश्रमामध्ये निर्वैर होऊन विहार करतात. किती दिव्य आश्रम आहे. तस्थौ कंसचित् सकालं च मुनिना तेन सत्कृतः इतश्चेतश्च विचरन्स्तस्मिन् मुनिवराश्रमे. विचार करतोय की ह्या मुनींनी नक्कीच काहीतरी सत्कार्य केलेलं आहे. इतकं पुण्य आहे या मुनींचं की या मुनींच्या आश्रमामध्ये राहणारे सगळे निर्वैर होऊन जातात. म्हणून या मुनींनी नक्कीच काहीतरी पुण्य केलं. सो चिंतयत तदा तत्र ममत्वाकृष्टचेतनः मत्पूर्वैः पालितं पूर्वं मया हीनं पुरं हितं
काय म्हणतात? मुनींच्या आश्रमावर ची ही स्थिती पाहू. इकडे तिकडे विचरण काही काळ केलाय, काही काळ शिकार करण्यासाठी म्हणून फिरलाय. पण शिकार करण्यासाठी म्हणून एखादं हरण दिसावं आणि त्यावेळेला त्याला मुनींचा आश्रम लक्षात येईल. विचार करायचा की या हरणांना तर सिंह देखील खात नाही, वाघही खात नाही, पण इतक्या चांगल्या भूमीमध्ये मी तरी का बरं प्राण्यांचा वध करावा, प्राण्यांची हत्या करावी? म्हणून विचार सोडला तरी नाही, प्राण्यांना मारणार नाही. त्यापेक्षा ज्या ऋषींनी इतकं सुंदर वातावरण या क्षेत्रामध्ये निर्माण केलंय त्या ऋषींच्या आश्रमामध्ये मी जातो असं म्हणून ऋषींच्या आश्रमामध्ये जाण्यासाठी त्याचं चित्त आकृष्ट झालेलं आहे. आणि आकृष्ट झालेला असताना ऋषींच्या आश्रमात जात असताना मनात त्याच्या विचार येतोय की फार पूर्वीच्या काळी माझ्या पूर्वजांनी ज्या नगरीचं पालन केलं, ज्या राज्याचं पालन केलं, त्या राज्यापासून मी तर आता रहित झालो, राज्य माझ्या हातून सुटलं. देव जाणे कोणत्या दुराचार मी केला होता की त्यामुळे माझे मंत्री संत्री देखील मला सोडून निघून गेले, मला दगा दिला. त्या नगरामध्ये आता जे लोक राहिलेले आहेत त्यांचा सांभाळ तरी आता नवा आलेला शासक धर्मानुसार करतोय की नाही देव जाणे. कारण ते सगळे मंत्री संत्री काय हे मदोन्मत्त होऊनच राहणारे होते. माझा प्रधान जो होता तो शत्रूंच्या अधीन झाल्यामुळे मला पराभव सहन करावा लागला. जे लोक माझी कृपा भाकीत असत, धन भोजन इत्यादीसाठी माझ्या मागे पुढे चालत असत, त्यांनीच मला दगा दिला. आता दुसऱ्या राजाची सेवा करण्यामध्ये माझे मंत्रीगण तत्पर झालेले आहेत, माझा सगळा कोश रिकामा झालेला आहे. असा विचार करता करता तो सुरथ राजा जो आहे तो वनामध्ये फिरतोय, शिकार करत नाहीये, दिसेल तिथलं पाणी पितोय, झाडावरची फळं खाऊन कंद खाऊन राहतोय. आणि मग एक दिवस विचार करतोय की नाही आपण ऋषींच्या आश्रमात जाऊच या. आधी तर त्याला लाज वाटली, कसं जाऊ मी हारलेला राजा, पण नंतर विचार करतोय नाही जातोच ऋषींच्या आश्रमात. असं म्हणून ऋषींच्या आश्रमात जायला निघालेला आहे. त्याच वेळी मेधा ऋषींच्या आश्रमाच्या जवळ त्याने एका वैश्याला पाहिलं. वैश्य म्हणजे वाणी, व्यापारी. वैश्याला पाहिलं आणि वैश्याला पाहिल्यानंतर तो वैश्य जो आहे तो त्या राजाला विचारतो. काय विचारतो की हे राजन तुम्ही कोण आहात? वैश्य ज्या वेळेला प्रश्न विचारतोय त्यावेळेला तो गहिवरलेला. तेव्हा राजा त्याला प्रतिप्रश्न करतोय की हे वैश्या तू कोण आहेस बरं ते आधी सांग. सशोक इव कस्मात् त्वं दुर्मना इव लक्ष्यसे इत्याकर्ण वचस्तस्य भूपतेः प्रणयोदितं प्रत्युवाच सतं वैश्यः प्रश्नयावनतो नृपम्. राजा विचारतोय की हे वैश्या तू कोणत्या कारणाने दुःखी आहेस? तुझं शोकग्रस्त होऊन इथे आगमन कसं झालं? तुझी काही जर मी मदत करू शकलो तर मी मदत करायला तयार आहे म्हणे. राजाचा हा स्नेह पाहून, राजाचे हे मधुर वचन ऐकून वैश्याने राजाला नमस्कार केलाय आणि वैश्य म्हणतोय समाधिर्नाम वैश्योऽहमुत्पन्नो धनिनाङ्कुले पुत्रदारैर्निरस्तश्च धनलोभादसाधुभिः विहीनश्च धनैर्दारैः पुत्रैरादाय मे धनं वनमभ्यागतो दुःखी निरस्तश्चाप्तबन्धुभिः सोऽहन्न वेद्मि पुत्राणां कुशलात्मिकाम्. आता हा वैश्य म्हणतोय की हे राजन अत्यंत धनी व्यापाऱ्यांच्या कुळामध्ये उत्पन्न झालेलो मी एक वैश्य आहे. माझं नाव समाधी असं आहे. माझ्या दुष्ट पत्नीने पुत्रांनी धनलोभाने मोहित होऊन
मला वृद्धावस्था प्राप्त होताच घरातून बाहेर काढून टाकले. आता या क्षणी मी पुत्र, धन आणि माझी पत्नी या सगळ्यांपासून वंचित आहे. माझे जे विश्वस्त असे कुटुंबीय नातेवाईक जे होते त्यांनी देखील माझ्या पत्नीशी, मुलांशी संगनमत करून माझ्या धनाचा हिस्सा घेतला आणि सगळ्यांनी मला फसवलं. म्हणून मी दुःखी आहे आणि म्हणून मी विचार केला की आता जायचं कुठे, तर वनामध्ये जाऊ. असा विचार करून मी वनात आलो. आता माझं कसं भलं होईल हे काही मला माहिती, कारण माझ्या स्वजनांनी जिथे मला धोका दिला तिथे माझं भलं करणारं आता कोण आहे इथे. त्यामुळे मला आता काही अपेक्षा नाही. मला उरलेलं आयुष्य कष्टामध्येच घालवायचं आहे हे निश्चित आहे. माझी मुलं कशी काय दुराचारी झाली हे मला आजपर्यंत कळलं. त्यांचं डोकं कोणी फिरवलं, कोणी माझ्याबद्दल मला छळ करून मला माझा पैसा अपहरण करण्याची त्यांना बुद्धी दिली हे मला आजपर्यंत कळलं नाही. हे हा मला खेद आहे असं म्हणतोय वैश्य कोण समाधी नावाचं. यावर राजा म्हणतोय यैर्निरस्त भवान लुब्धैः पुत्रदारादिभिर्धनैः. राजा म्हणतो ज्या लोभी पत्नीने, ज्या लोभी पुत्रांनी केवळ पैशासाठी तुला घरातून काढून टाकलं, त्यांच्या प्रती तुझ्या मनात स्नेह का बरं आहे? का तू असा विचार करतोयस की माझी मुलं बाळ आता नीट तर असतील ना, सुखी तर असतील ना? ज्यांनी तुला घराबाहेर काढलं त्यांच्या सुखाचा विचार का बरं करतोयस? असा प्रश्न वैश्याला राजाने विचारला. आता यावर वैश्य काय उत्तर देतो? हे दोघं मेधा ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांना मेधा ऋषी काय मार्ग सांगतायत आणि त्यानंतर त्यांचा उत्कर्ष कसा होतो हे उद्याच्या कथेमध्ये आपण श्रवण करू. हर नमः पार्वतीपतये. धर्म की अधर्म का नाश हो, प्राणियों में विश्व का कल्याण हो, गौ माता की जय हो, गौ हत्या बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो. श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् अच्युतानंद तीर्थ स्वामी महाराज की जय. अम्बा माता की जय. जगदम्ब उदयोस्तु, जगदम्ब उदयोस्तु, जगदम्ब उदयोस्तु, जगदम्ब उदयोस्तु. अंबाबाईचा, अंबाबाईचा, अंबाबाईचा. एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो. इकडे अंबाबाई समोर, महालक्ष्मी अंबेसमोर प्रवचन आपलं चालू आहे. यथाशक्ती यथामतीने सेवा करीत आहे. आजच्या पंचमीच्या दिवशी एक आनंदाची बातमी अशी कळली, आणि ती पण कळली कुठून, तर जिथूनही अंबाबाई आली त्या बडोद्यातून कळली. काय बातमी? तर गुजरात सरकारच्या पर्यावरण विभागाचे हे पर्यावरण विभाग का एक उपक्रम है कि नदियों के लिए, नदियों को बचाने के लिए जो लोग कार्य करते हैं उनको गुजरात सरकार राज्यपाल महोदय द्वारा पुरस्कार प्रदान करते हैं। और उस पुरस्कार के लिए इस वर्ष हमारे मंत्रिमंडल ने आपका नाम सुझाया है और गवर्नर जी ने मान्य किया। आता माझा तर नियम आहे की मी पुरस्कार स्वीकारत नाही। यासाठी पुरस्कार स्वीकारत नाही कारण मला अजून भरपूर कार्य करायचं। जर आत्ताच पुरस्कारांमध्ये जर मी अडकलो तर पुरस्कारांबरोबर नाम, लौकिक, कीर्ती, अमुक तमुक वगैरे सगळं
मग त्यानंतर मग अहंकार, दर्प वगैरे ही सगळी शृंखलाच आहे. म्हणून मी पुरस्काराचा कधी स्वीकार करत नाही. मी त्यांना म्हणतो, ज्यांनी आधी चांगलं काम केलंय त्यांना आधी पुरस्कार द्या. मी 85-90 वर्षाचा झाला म्हणजे ज्या वयामध्ये मला माझाच गौरव करण्याची ताकद नसेल त्या वयात पुरस्कार म्हणजे त्याचा अहंकार होणार. तर त्यांनी सांगितलं, जो भी हो आपका नाम तो अभी पीछे हटेगा नहीं. म्हणे गवर्नर जी का मुहर लग गया, तो आपको अगर पुरस्कार लौटाना भी है तो यहाँ आकर फिर लौटाइए, लेके फिर लौटाइए. तर जे काय असेल, मी तर पुरस्कार स्वीकारत नाही, हा माझा नियम आहे. का नाही स्वीकारत? कारण आपण कोणतेही कार्य पुरस्कारासाठी करतच नाही. आपण कर्तव्य म्हणूनच करतो. आपण कर्तव्य म्हणून करतो. आपल्या आई बाबांनी आणि आपल्या गुरूंनी पाठ थोपटली की त्यात सगळे पुरस्कार आले. सांगायचा हेतू काय की अंबाबाईंनी बडोद्यातूनच पुरस्काराची बातमी सांगितली. तर अंबाबाई असा प्रसाद देते आणि प्रसाद देऊन बघते की आता हा पुरस्कार घेऊन फुलतोय की विनम्रपणे स्वतःचा निश्चय कायम ठेवतो. ही पण परीक्षा असते.